बायको म्हणे आपल्याला दिंडीत पायी पायी जायचं हो. तिला म्हणलं आपण आहे ना आता वावरांमध्ये कामं करून म्हातारपणी मस्तपैकी पंढरपूरच्या वाऱ्याच करू म्हटलं नाही का. तर आज आपल्याला आहे ना कांदा मार्केटला जायचं होतं कांदा घेऊन. आता आपली कांदा चाळ पूर्णपणे भरलेली आहे आणि जो थोडाफार शॉर्टिंगचा माल बाकी होता ना तो आपण विकून टाकू राहिलोय. आता आपण डायरेक्ट उपबाजार समिती वडगाव पान म्हणजे आपल्या संगमनेर तालुक्यातली उपबाजार समिती तिथं आपण सगळे कांदे विकले मागच्या वर्षी आणि यावर्षी पण तिथंच विकणार आहे. तर मग काय कांदे विकून घरी आलो बरं का. तर मग घरी इकडे दिंडी येणार होती. मग काय रथाच्या पाया वगैरे पडून पांडुरंग चरणी एकच प्रार्थना केली, या वर्षी पाऊस पाणी चांगला पडू दे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी सुख समृद्धी आणि भरभराटी येऊ दे. तर मग काय रथ आहे ना पंढरपूरच्या दिशेने रवाना करून दिला आणि बायकोला म्हणलं चाल आता आपला आहे ना मळ्यात जायचा टाइम झालाय. मग काय बायकोन मी वावराच्या दिशेने रवाना झालोय. तिला म्हणलं आपण पण दिंडीत जाणार आहे बरं का, पण आपल्याला जायला टाइम आहे म्हणलं. आता आपण आजोवर आहे ना इथं विहिरीवरचं सापबीप करू म्हटलं मस्तपैकी. तर इकडे वावरामध्ये ना मोकार गांधारे रे हो, मोकार बांधा बुंदाला मोकार गांधारे व्हायला. तर इकडं तर मग काय ते विहिरीच्या बांधाच्या कडचं अख्खं गज पण तोडून घेतलं इकडं आपलं पाईपलाईन पण लिकेज काढायचं काम चालू आहे बरं का त्याच प्लॉटमध्ये. आता आपला नांगर चालू असताना आहे ना पाईपलाईन थोडी वर आली वावरामध्ये, त्याच्यामुळे गापक्यात फुटली तिथं. आता म्हणलं लिकेज काढावं लागेल आणि एक ठिकाणी आपले कोण नांगराचा झटका बसला डायरेक्ट बाऱ्याला. ते बारा डायरेक्ट जाणं पण होऊन गेलं म्हणजे डायरेक्ट फुटून गेलेलं आहे आणि त्याचा पण लिकेज काढायचं काम चालू होतं आपलं आज.